महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं वैभव असलेली आषाढी वारी हिचं मंगल प्रस्थान सुरू झालंय। आज देहूनगरीतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा उत्साहात प्रस्थान झालंय। त्यानिमित्तानं लाखोंच्या संख्येने आता वारकरी इंद्रायणी नदीच्या तीरावरती एकवटतात। याच इंद्रायणी घाटावरून आढावा आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगेंनी घेतला। तुकोबा नाम्याची दिंडी सजली उरात भक्ती, वारी म्हणजे चालती साक्षात पंढरीची शक्ती। आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं पालखी प्रस्थान देहूनगरीतून होतंय, तर उद्या देवाच्या आळंदीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान ठेवलं जातंय। राज्यभरातून मजल दर मजल करत हा वारकरी देवाच्या आळंदीमध्ये दाखल झालाय। माऊलींचा हा आषाढी वारी सोहळा डोळ्यामध्ये दिपून टाकणारा हा सोहळा आहे। या सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातला शेतकरी वारकरी हा देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालाय। या सोहळ्यातून वारकऱ्यांना शेतकऱ्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते। त्या इंद्रायणी घाटावरती वारकऱ्यांचा मेळा भरलेला आहे। इंद्रायणी घाटावरती स्नान करून माऊलींच्या दर्शनाला हा वारकरी जातोय। भक्तिमय वातावरणातला हा सोहळा पाहायला मिळतोय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे।